नमस्कार, मी ज्ञानदा कदम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण डोंबिवलीमध्ये आहोत। डोंबिवलीतल्या चंद्रकांत पाटकर विद्यालयामध्ये आणि या शाळेची एक मुलगी अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी पुढे गेली, मोठी अभिनेत्री बनली आणि होणारं सून मी या घरची म्हणत अगदी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली। मला आता वेगळं काहीच सांगायची गरज नाहीये। तेजश्री प्रधानच्या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत। कशी आहे तेजश्रीची शाळा आणि तेजश्रीच्या काय स्पेशल मेमरीज आहेत, चला जाणून घेऊया। सो तेजश्री प्रधानच्या शाळेमध्ये आज आपण आलेलो आहोत डोंबिवलीमध्ये। तेजश्री, तुझं खूप खूप स्वागत। थँक्यू। काय रिॲक्शन होती इतक्या वर्षांनी शाळेत आल्यानंतरची? वाव, खूप छान वाटलं मला। आणि तुला सांगू का, शाळा ही गोष्ट अशी असते ना जी आपण आयुष्यात विसरू शकत नाही ग। म्हणजे जे म्हणतात ना, पाटीवर आपण जे काय रेखाटतो त्या गोष्टी आपल्या कधीच सुटत नाहीत। इथे जे धडे आपण गिरवतो ते कायम लक्षात राहतात। तसं आहे, मग ते शिक्षक असो, ती शाळा असो स्वतःची। पण मला इथे आल्यानंतर खरं सांगू का, जी एक इमेज मी घेऊन गेले होते ना, जी एक शाळा मला दिसत होती व्हिज्युअली, ती आता पूर्ण बदलून गेली आहे। शाळा खूप बदलली आहे, पण तिथल्या टीचर्सना भेटल्यावर मला पुन्हा बरं वाटलं। पहिल्यांदा मी आले तेव्हा मला असं झालं की अरे इथे हे होतं ते आता नाही आहे। मग आता बिल्डिंगच मोठी झाली आहे, ग्रँजर वाढलं आहे। अर्थात स्टुडंट्स वाढत जातात, प्रगती आम्ही जशी करत जातो तशी शाळा पण आपली प्रगत होत जाते, हे आम्ही बघतोय आता। पण माझ्या सगळ्यात जुन्या टीचर्सना तसंच पाहिल्यानंतर मला खूप छान वाटलं, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये अजून तीच माया आहे, तोच छान ओलावा आहे। मस्त वाटतंय त्यामुळे मला इथे येऊन पुन्हा एकदा शाळेमधला एक दिवस। तुला तुझा पहिला दिवस आठवतो शाळेचा? मला आठवत तर नाही आहे, पण आय एम शुअर मी खूप भोकाड पसरलं असेल। कारण मी खूप मस्तीखोर होते एकतर, आणि जितकं मला आई बाबा सांगतात ना त्याप्रमाणे मी खूप रडायचे ग। मी लहानपणी खूप रडारड करायचे, त्यामुळे आय एम शुअर मी शाळेत आल्यावर आईचा हात सोडून बाईंचा हात धरला असेल, त्या मी भोकाड पसरलं असेल। पण हा, मला एक गोष्ट आठवते, मी छोटी होते ना, सुरेखा नावाच्या बाई होत्या, मला सुरेखा भोगले नावाच्या, आणि मी इतकी रडायचे। तर मी रडते फक्त, आणि मी इतकी रडते, माझं बघून ना बाकीचे स्टुडंट्स रडायला लागायचे। त्यामुळे बाईंनी मला आठवते शिक्षा करायच्या ना त्या, जेव्हा तर लहानपणी शिक्षा कशी असायची आम्हाला, त्या वर्गाच्या बाहेर जायच्या आणि म्हणायच्या का आता दिवसभर तुम्हाला इथे वर्गात कोंडून ठेवणार आहे, आणि बाहेरून कडी लावायच्या। तर मी इतकी वाईट रडायचे की त्या मला बाहेर घेऊन जायच्या आणि वर्गाला कडी लावायच्या। ही मला आठवणारी आठवण आहे माझी शाळेची। पण आज खूप छान स्माईल आहे तुझ्या चेहऱ्यावरती शाळेत आल्याच्या नंतर। त्या स्वीट मेमरीज आहेत मे बी तुझ्यासोबत खूप साऱ्या। शाळेनं काय काय शिकवलं? म्हणजे शाळा आपल्याला खरं तर बरंच काही शिकवून जाते, पण तुझ्या आत्ताच्या या पोझिशनमध्ये शाळेचा किती वाटा आहे? मी तुला खरं सांगू, शाळा आपल्याला खूप शिकवते, पण शाळेने काय शिकवलं हे तुम्हाला शाळेतून बाहेर पडल्यावर लक्षात येतं। आपण म्हणतो ना, आपल्या जवळ गोष्टी असतात तेव्हा किंमत नसते आपल्याला। शाळेत ना तुम्ही खूप सिक्युअर असता, म्हणजे आपल्याला तेव्हा असं वाटत असतं की कधी मी कॉलेजमध्ये जाणार, मग मी कॉलेजमध्ये गेल्यावर मी हे करेन, मग मला माझं लाईफ असेल। पण शाळेत ना जी सिक्युरिटी असते ना, एक मुळात घराव्यतिरिक्तचं एक छान सिक्युअर्ड वाटणारं फिलिंग जे असतं ना, ते शाळेव्यतिरिक्त कुठेच नाही मिळत। मग ते कॉलेजमध्येही नाही मिळत, आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावर तर नाहीच नाही मिळत। त्यामुळे शाळेची किंमत किंवा शाळा वाव हे शाळेतून बाहेर पडल्यावर कळतं। तू आज इंडस्ट्रीमध्ये व्यवस्थित स्थिरावलेली आहेस, पण पहिली पावलं माझ्या मते इथेच पडली असतील, अभिनयाची किंवा इतर गोष्टींची। येस, मी शाळेत असताना ना मी गायचे, आणि शाळेकडनं समूह गीतामध्ये मी अगदी चौथीपासून मला वाटतं मग शाळा होईपर्यंत समूह गीतात वगैरे असायचे। आणि येस, आमच्या शाळेसाठी मी आणि माझ्याबरोबर जे बाकी सगळे माझे गाणारे फ्रेंड्स होते त्यांनी खूप सारी सर्टिफिकेट्स आणली आहेत। आम्ही स्टेट लेवलपर्यंत गायन घेऊन गेलो आहे। सो गाण्यासाठी माझी आयडेंटिटी शाळेतली म्हणशील तर मी गाण्यासाठी प्रसिद्ध होते। गाणं वॉज द जस्ट आता बेल वाजली। खरं तर तुला या बेलमुळे काही गोष्टी रिकॉल झाल्या? आता आपण गाण्याबद्दलच बोलतोय त्यामुळे मला सांगावंसं वाटतंय की बेल ही गोष्ट ना पुन्हा गाण्याशी कशी रिलेट करायची। आमच्या ना वर्गामध्ये प्रत्येक वर्गात ना एक स्पीकर होता फळ्याच्या वरती, आणि आमच्याकडे राष्ट्रगीत आणि शेवटचं वंदे मातरम हे काही स्टुडंट्स होते गाणारे, जे एका ऑफिसमध्ये एका माईकवर उभं राहून पेटी वाजवायचे सर, आणि आम्ही गायचो राष्ट्रगीत आणि वंदे मातरम, आणि ती बेल झाल्यावर गायचो।
तर मी आता एक मजा सांगते तुला. एक दिवस होता जेव्हा आम्ही प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात केली. आम्ही रोज म्हणतो, रोज म्हणतोय आम्ही वर्षभर. आणि एक दिवस मला अजून आठवतं, आम्ही 5 जण होतो टोटल. आणि तुम्ही रोज लाईव्ह म्हणायचं ते सगळं? लाईव्ह म्हणायचो. प्रतिज्ञा म्हणताना आम्ही 5च्या 5 जण ब्लँक झालो आणि मला कळलंच नाही, कुणालाच कळलं नाही. आणि आम्ही प्रतिज्ञा विसरलो, रोज म्हटली जाणारी प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे वाले. आणि आम्ही ती प्रतिज्ञा पूर्ण विसरलो. आणि त्यानंतर आम्हाला इतका ओरडा मिळाला होता शिक्षकांचा, कारण अख्ख्या शाळेत ती प्रतिज्ञा ऐकू येते ना. आणि आम्ही थांबलो सगळे. गाण्याच्या ओळी आठवतात तुला? तू म्हणालीस की आम्ही समूह गाण्यासाठी किंवा तू गायनासाठी बेसिकली फेमस होतीस. सो गाणं आठवतं एखादं? मी शाळेत असताना माझी रेणुका माऊली नावाचं एक गाणं गायचे कायम. प्रत्येक वेळी वैयक्तिक गाणं स्पर्धा असायच्या ना जेव्हा, तेव्हा मी माझी रेणुका माऊली गायचे बरेचदा, किंवा फुलले रे क्षण गायचे. आणि समूहगीताला खूप समूहगीतं गायली आहेत आम्ही. प्रत्येक वेळी वेगवेगळी समूहगीतं गायली आहेत. आज पुन्हा शाळेत आहेस, एखादं गाणं गावंसं वाटेल का तुला? आवडेल? बापरे, येईल का नाही मला माहिती नाही, पण माझी रेणुका माऊलीच्या 2 ओळी मी गाऊन दाखवते ना. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम. विष्णुदास आदराने वारा घाली पदराने, विष्णुदास आदराने वारा घाली पदराने. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. क्या बात आहे, छान गातेस तू. टच सुटला असेल तरी सुद्धा छान गातेस. गाणं इतकं छान गातेस. अभ्यास कसा करायचीस? मी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बद्दल बोलते की नाही, मग तू अभ्यासापेक्षा नको ना विचारूस. पण शाळा आली की अभ्यास येणारच खरं तर. मी खूप ब्रिलियंट स्टुडंट नव्हते, पण अगदीच ॲव्हरेज स्टुडंट होते असंही कधी नव्हतं. पोटापाण्यापुरती मार्क मिळवायचे मी. 60, 70, 75 अशा रेंजमध्ये माझे मार्क असायचे कायम. पण घरी किंवा शाळेत कधी फटके पडलेत अभ्यासामुळे? खूप वेळा. अभ्यासामुळे म्हणजे गृहपाठामुळे पडलेत. गृहपाठ न केल्यामुळे ओरडा मिळायचा, आणि मग त्याच्यावर शिक्षा म्हणून जो जास्त गृहपाठ करायला सांगायचे ना, तो न केल्यामुळे हातावर पट्टी मिळायची. पण मग त्यातल्या त्यात आता सिलेक्ट करायचा झाला तर आवडता विषय कुठला होता मग? मराठी. मला भाषा मुळातच खूप आवडायची पहिल्यापासूनच. आणि मला मज्जा यायची निबंध लिहायला, किंवा शाळेत असताना मी कधीतरी कविता वगैरे करायचे. फारच बेसिक शाळेत असताना. त्यामुळे मराठी विषय माझा कायम आवडता होता. आणि त्याच्या पाठोपाठ मला गणितही आवडायचं. गणित जनरली आवडत मला नाही. कधीच येत नव्हतं, आणि ते माझे सर तुम्हाला भेटल्यानंतर सांगू शकतील. मला इथे आल्यावर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली की तुझी ताई आणि तू दोघी जणी याच शाळेतल्या. Yes. सो ताईला कंप्लेंट्समुळे यावं लागायचं का? कसं होतं म्हणजे? माझी आई मला सांगते, मीटिंग्स असायच्या ना आमच्या शाळेच्या, त्या इतक्या कमाल असायच्या, कारण त्या एकाच दिवशी असायच्या सगळ्या वर्गांच्या. तर पहिले माझ्या बहिणीची मीटिंग असायची, मोठा वर्ग म्हणून, मग आमची मीटिंग. तर दोन्ही मीटिंगमध्ये प्रश्न एकच असायचा, शलाका प्रधानची आई कोण आहे? तेव्हा आई अशी उत्साहात उभी राहायची, खूप ब्राईट स्टुडंट आहे, खूप छान, व्हेरी गुड, नाईस, असं सगळं. आणि तोच प्रश्न माझ्या वर्गात, तेजश्री प्रधानची आई कोण आहे? असा असायचा. माझ्या कंप्लेंट्स, माझी मस्ती इतकी असायची शाळेत की आईला असं व्हायचं की तिच्याकडे मी अशी ताठ मानेने जाते, आणि तुझ्या वर्गात आल्यावर हो बाई मी तिला सांगते असं मला सांगा, मान खाली घालायला लागायची. तुझ्या खरं तर खूप छान छान आठवणी आहेत. आपल्याला तुझ्या वर्गमित्राशी बोलायचं आहे आणि शिक्षकांशी पण बोलायचं आहे, त्यांनाही भेटायचं. त्यांच्याकडनं तुझे काही खास सिक्रेट्स म्हणून मी जाणून घ्यायचे किंवा तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा ABP माझा. तेजश्री प्रधान आपल्या सोबत आहे. आपण तिच्या शाळेमध्ये आहोत. तेजश्रीचा वर्गमित्र आहे आणि बाकी सगळे शिक्षक आहेत तेजश्रीचे. त्यांना बरंच काही काही सांगायचं तिच्याबद्दल. सो मॅडम, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया.
मी तेजश्रीची क्लास टीचर 3 वर्ष होते, 8वी 9वी 10वी. आणि तेजश्रीला मी नेहमी मॉनिटरपद म्हणून तिला वर्गात कामगिरी बजवायला दिलं होतं. आणि कधीतरी म्हणजे थोडं लेट व्हायची, त्यामुळे मी तिला बाहेरही उभी करायचे. पण तेवढीच ती माझी सर्वात आवडती विद्यार्थिनी होती त्यावेळेसची. आणि दुसरं म्हणजे मी त्यांना गणित शिकवायचे आणि त्यावेळेस यांनी उत्तरं नाही दिले तर मात्र मी चिडायचे. आणि तेव्हा मी एकच वाक्य बोलायचे, नर्मदेतील गोटे आहेत सगळे. आणि हे अजूनही आठवतं. हो, आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एकत्र भेटलो ना की आम्ही कायम म्हणजे प्रत्येक बाईंशी रिलेटेड एक आठवण असते ना, तसं ह्या बाईंचं नाव निघाल्यानंतर माझं असं व्हायचं की बाई कायम आम्हाला वर्गाला, अख्ख्या वर्गाला नर्मदेतले गोठे म्हणायच्या. तेजश्रीला मी मराठी आणि इतिहास शिकवलेले आहेत. मराठीच्या बाबतीत तिला तिचं अक्षर चांगलं होतं, मगाशी सांगितलंच. पण खूप ती शांत मन मिळावं होती वर्गात सगळ्यांशी. शांत होतीस असं त्या म्हणाल्या. नाही, तेव्हा शांत होती ती खूप. आणि जरा माझी एंट्री झाली का मात्र त्यांची खूप भीती उडायची, म्हणजे खूप घबरायचे. आल्या आल्या बाई आल्या, बाई आल्या, तर मग त्यांची धमाल सुरू व्हायची नंतर. म्हणजे तेजश्रीला सायन्स शिकवत होते आणि तशीच मनमिळावू आणि शांत असायची, त्याच्यामुळे असं खूप क्लास डिस्टर्ब होतोय किंवा असं काही नसायचं. शिकवताना व्यवस्थित लक्ष असायचं. काही आठवणी तिनेच मला केलं की सायन्स लॅबमध्ये मी एकदा ओरडलेले त्यांना, वेगवेगळे बरंच प्रयोग केलेत का नाही पॅकेज science केलेलं शिकवायचे होतं. मॅडम? हो, आम्ही लॅबमध्ये जाऊन फक्त लॅबमधलं सामान खूप वाट लावायचो सामानाची, कारण बाईंच्या इन्स्ट्रक्शन आम्ही कधीच नीट ऐकायचो नाही. आणि मग काहीतरी चंचूपत्रच फुटलं, आणखी काहीतरी गोंधळच घातला, असं व्हायचं. मी तिला संस्कृत शिकवत होते. एकदा असं होतं की तिच्या बहिणीला मी आधी एंटायर संस्कृत 3 वर्ष शिकवायचे, त्यामुळे तेजश्रीने थोडं भीतभीतच आधी संयुक्त घेतलं होतं. तेजश्रीला वाटलं बाई संस्कृत झेपेल, पण बाई झेपतील की नाही याची जरा गॅरंटी कमीच होती. पण नंतर ती म्हणते की तिला जसं जसं आवड निर्माण झाली तसं तिने ते संपूर्ण संस्कृत पण घेतलं. शाळेच्या सगळ्या गोष्टी या लक्षात राहतातच. आणि खरं तर आत्ता मी तुझ्यासमोर बसली आहे किंवा आपण एकत्र आहोत कारण इंडस्ट्री आम्हाला सेलिब्रिटी वगैरे म्हणते, पण आम्हाला विचारशील तर शाळेचे शिक्षक हे आमच्यासाठी सेलिब्रिटी असतात. तुझा मित्र आहे प्रथमेश आपल्यासोबत. प्रथमेश एक तू थांब, आता त्याची आठवण पहिले मी सांगणार आहे. अच्छा, माझी आणि प्रथमेशची मैत्री कशी झाली मी तुला सांगते. प्रथमेश आणि माझी मैत्री 9वीत असताना झाली. यांच्या वर्गात माझी एक मैत्रीण होती, नेहा तेंडुलकर नावाची. माझी मोठी बहीण, मी तुला म्हणाले तसं की तिच्या 8वीमध्ये असताना त्यांनी एक हस्तलिखित तयार केलेलं. हस्तलिखित म्हणजे पुण्याची एक शाळा आहे छात्र प्रबोधन नावाची, तर त्या शाळेकडून चालवला गेलेला हा उपक्रम असायचा. 32 पानांचं हाताने लिहिलेलं मासिक तयार करायचे, ज्या मासिकात आम्ही लिहिलेल्या कविता, आम्ही लिहिलेले एखादे लेख म्हण, निबंध म्हण किंवा जोक्स, आणि आपण जे मासिक जी कन्सेप्ट आपल्याला माहिती असते त्यानुसार सगळं असायचं. 9वीत असताना ती नोटीस आली की असं एक हस्तलिखिताचं आहे, तर करायचं आहे का. आणि आय वॉज कीन टू डू इट. तो मी आणि त्या नेहा नावाच्या मैत्रिणीने आम्ही ठरवलं की आपण करायचं. की नेहा मला म्हणाली तू लिहितेस चांगलं, त्यामुळे संपादिका तू बन, कारण की ते संपादकीय असं एक पहिलं पान असतं जिथे आपल्याला लिहावं लागतं. आणि प्रथमेश प्रभू एकदा रिसेसमध्ये माझ्या वर्गात आला आणि मला म्हणाला, तेजश्री मी ना एक कविता केली आहे, तुला वाचून दाखवू का. आणि मला असं झालं, हा एक हुशार मुलगा मला सांगतो मी कविता वाचून दाखवू का. आणि मी त्याला म्हटलं हां वाचून दाखव. आणि मग त्याने ती कविता वाचून दाखवली, ज्याच्या 4 ओळी मला आठवत आहेत अजूनही. आणि त्यावेळी त्या खूपच मला ना अशा भारी वाटल्या होत्या. शेवटचं कडवं होतं आणि त्याच्या 4 ओळी अशा होत्या. शाळा याच विषयाची कविता होती. वाटलं होतं नातं आहे परमनंट, पण कळलं ते आहे टेम्पररी. विचार करताना खूप दुःख झालं, पण मन म्हणालं डोंट वरी. क्या बात है. शाळेत जो 7:30 ते 12:30चा वेळ असतो, तो जवळपास आम्ही 7:30ला येऊन प्रार्थना झाली आणि तो परिपाठ हा जो पहिला तास असतो तो झाला की आम्ही सगळी झुंबड आमची इथे हॉलमध्येच असायची. एक मोठी सतरंजी मिळवायचो आम्ही आणि आम्ही तिथे बसायचो म्हणजे संसार असायचा आमचा तो जवळपास 12:30पर्यंतचा. म्हणजे ती जशी 9वीत मला भेटलेली आठवत आहे आता मला इथे, म्हणजे खरंच ते सगळं रिकलेक्ट होतं आहे फ्रँकली सांगायचं तर तीच तेजश्री आहे. बट प्रेझेंटेशन वाईज, मॅच्युरिटी वाईज ऑफकोर्स तिच्या ट्रिमेंडस चेंज झाला आहे. म्हणजे हॅट्स ऑफ आहे. म्हणजे तेव्हा आम्ही एवढं अरे ही काय आहे पोरगी असं व्हायचं, अरे हिला समजावा काहीतरी. म्हणजे तिचं जे वागणं आणि होतं ना की अरे हा मस्ती आणि असं सिरियसनेस नावाचा प्रकारच नाही की चाललंय चला चला पुढे, तो आता खूपच चेंज झाला आहे. तेव्हा जी होती ना
तीच आज आहे आणि लाईफटाईम तशीच राहणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. आपण बाईंनाही विचारूयात की बाईंच्या काय आठवणी आहेत. तेजश्री विद्यार्थी म्हणून कशी होती? शिक्षक म्हणून आठवण म्हणायची तिची तर अक्षर फार सुंदर आहे. आधीही माझ्या मैत्रिणींनी सांगितलं. आणि हस्तलेखनाच्या वगैरे जेव्हा जेव्हा स्पर्धा असायच्या हमखास बक्षिसं पटकवायची ती. आणि तेव्हा पालकांना आणि मुलांना पण कौतुक वाटायचं की हिचं अक्षर असं जादू काय आहे नक्की हिच्या अक्षरामध्ये. आणि आत्ता जसं की ती काय करत असेल, की ती कोणत्या प्रकारची प्रॅक्टिस करत असेल, त्याचबरोबर आणखीन एक उत्सुकता की ती पेन्सिल कोणती वापरत असेल. म्हणजे मुलांनाही असं वाटायचं, पालकांना पण वाटत असेल माहीत नाही. मला आमच्या कारण वर्गातल्या नकळत- एका मुलीच्या आईने एकदा येऊन विचारलं होतं, तू पेन्सिल कुठली वापरतेस, आणि मला खूप हसू आलं होतं, ज्यावर आम्ही खूप हसलो होतं नंतर त्यांच्या मागे. गोड गुणी आहे आणि खूप आम्हाला अभिमान वाटतो. आणि तिने असंच आनंदी नेहमी हसत खेळत राहावं. चित्रकलेचे सर, तिची चित्रकला चांगली आहे का? अच्छा, विवेक म्हात्रे. आता सरळ लाईन काढायला शिकवली, पण आता काय माहीत नाही काय काढते. तेव्हा आणि पीटीच्या वेळेला मात्र जरा मैदानात गेल्यावर हे झाल्यावर फक्त चिंचा काढायला जायचे. ते ग्रुपमध्येच असायचे, चिंचा काढायला जायचे. प्रत्येक विद्यार्थ्याची ओळख वेगळी असते. तेजश्रीची ओळख अशी की ती तिची मोठी बहीण शलाका माझी विद्यार्थिनी होती. त्यावेळेला मगाशी उल्लेख झाला त्या हस्तलिखिताचा. तर हस्तलिखितमध्ये त्यांनी इंद्रधनू हे हस्तलिखित तयार केलं होतं. त्यांचा पहिला अटेम्प्ट होता आणि त्याला म्हणजे राज्यव्यापी महाराष्ट्रभरात ती स्पर्धा असायची आणि त्यांना बक्षीस मिळालं होतं. आणि दुसरा रेफरन्स असा आहे की त्याच वेळेला आपण आता शाळेचं मॅगझिन तयार करतो, शाळेच्या वेबसाईटवर आपण ते फ्लॅश करतो. आणि त्याच्या उद्घाटनासाठी आपण गेल्या 2 वर्षापूर्वी तिला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. म्हणजे थोडासा तो मागचा धागा की तिने बनवलेलं पहिलं हस्तलिखित तिच्या शालेय जीवनातलं. आणि आमच्याकडे ती सेलिब्रिटी म्हणून, पण माझी विद्यार्थी म्हणून जेव्हा ती आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं मासिक म्हणजे मॅगझिन आम्ही ते वेबसाईटवर फ्लॅश करतो. आणि त्यासाठी ती उद्घाटनाला आली होती. डेफिनेटली ते दोघं प्रसंग हे अविस्मरणीय प्रसंग माझ्यासाठी आहेत. खूप भरभरून बोलतात खरं तर शिक्षक. आणि आज तेजश्री, तू इथे येऊन खूप साऱ्या आठवणी गोळा केल्यास या काही क्षणांमध्ये, काही मिनिटांमध्ये. आपण खूप पुढे जातो आपली शाळा सोडून, पण असं एखाद्या ठिकाणी बसल्यावरती किंवा शांत विचार करताना आज तू काय मिस करते शाळेतलं सगळ्यात जास्त? मी मुळात शाळेत असणंच मिस करते. आणि आय एम शुअर प्रत्येक स्टुडंट हा शाळेतनं बाहेर पडल्यावरच शाळेत असणं मिस करत असावा. तुला आठवते हर्षदने लेख लिहिला होता, या शाळेने मला काय दिलं, असं विचारल्यानंतर मी सांगेन की हा जो तुमच्यासमोर हर्षद उभा आहे तो या शाळेने दिलेला आहे. तर खरंच तसं आहे की आज जे आम्ही आहोत. आणि खरं तर टीचर्स म्हणतात की ही त्यांना खूप छान वाटणारी गोष्ट आहे. पण मी तुला म्हटलं तसं की हे आयडल्स आहेत आमच्यासाठी, किंवा आमच्यासाठी सेलिब्रिटी होते यार हे, आणि ह्यांना आयुष्यात विसरू नाही शकत. आणि शाळेत असताना मी फक्त एकदाच ॲक्टिंग रिलेटेड काहीतरी केलं होतं आणि मी खूप वाईट होते त्याच्यात. त्यामुळे मला एका राम आणि सीता अशा नाटकामध्ये, जय हनुमान नावाचं नाटक होतं, आणि त्या नाटकात सीतेच्या मागे उभी असलेली राक्षसीण बनवलं होतं. आणि अख्ख्या नाटकात मला एकच वाक्य होतं, हा हा हा, सीतेशी बोलायला परवानगी नाही, असं मारुती आल्यावर मी म्हणते. त्यामुळे मला कोणी विचारलं ना शाळेत असताना ॲक्टिंग, तर मी सांगते हो मी राक्षस बनले होते. सो तेजश्री, थँक्यू सो मच की तू आज वेळ काढलास आणि शाळेच्या आठवणी पुन्हा एकदा रिक्रिएट केल्यास त्याबद्दल. येस. आणि ज्ञानदा आणि ABP माझ्याच्या अख्ख्या टीमला मी खूप शुभेच्छा देते आणि खूप थँक्स म्हणते की आज तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली माझ्या शाळेत परत येण्याची, कुठेतरी मागे डोकावून पाहण्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेत असताना मुलांकडनं राहून जाता आम्ही तेवढे मोठेही नसतो. शिक्षक फार प्रेमाने आणि निस्वार्थीपणे आपल्याला शिकवत राहतात. पण तरी मला एक माझी विद्यार्थी म्हणून आणि एकंदरच विद्यार्थिनी, फक्त विद्यार्थिनी याच आयडेंटिटी खाली, तेजश्री प्रधान नाही, काही नाही, एक विद्यार्थिनी, ती सगळ्या शिक्षकांना थँक्यू म्हणू इच्छिते की या सगळ्यानंतर तुम्ही जे काय आम्हाला घडवता हे खूप छान असतं. आणि हे आम्हाला त्या वयात नाही कळत, आम्ही मोठं झाल्यावर ते लक्षात येतं. आणि त्यासाठी आय एम सो थँकफुल टू यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुला बोलले होते. इट्स ओके. नाही, शाळा ही एक अशी गोष्ट आहे खरं तर की जिथे इतक्या आठवणी येतात आपल्या मनामध्ये की त्या खरं तर म्हणजे कंट्रोल करणं हे खरंच खूप कठीण होऊन जातं. कारण आपण जे असतो, आपण जे घडतो पुढे, ते सगळं काही आपल्या शाळेचं क्रेडिट असतं. आणि तू म्हणालीस तसं जेव्हा आपण ते सगळं सोडून जातो ना, तेव्हा ते आपल्याला जास्त अधिक प्रमाणात जाणवतं. थँक्यू सो मच. तर आणखी एका वेगळ्या सेलिब्रिटीसोबत त्याच्याही शाळेत आपल्याला जायचं आहे, त्याही आठवणी जाणून घ्यायच्यात. पण आज इथेच थांबतोय. बघत राहा ABP माझा.